मी या साडीच्या काठांचा खूप सुंदर असा उपयोग केलेला आहे। हे काठ जे आहे ते थोडेसे ब्रॉड आहेत आणि साडीचे आहेत। तर हे काठ जे आहेत ते मी शॉपिंग बॅगला लावून घेणार आहे। तर मी इथे शॉपिंग बॅगला लावून घेतलेले आहे, सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि शॉपिंग बॅगला अटॅच करून घेतलेला आहे। तर सगळ्या बाजूंनी याला शिवून घेतलेला आहे आणि एक सिंगल पीस तयार केलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 14 बाय 16 इंच आहे। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। त्यानंतर ज्या साइडने 14 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी पिनअप करून घ्यायचं आहे। मी इथे पिनअप करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी आणि व्यवस्थित आपले मेजरमेंट जे आहे ते व्यवस्थित आले पाहिजे, त्यासाठी आपल्याला पिनअप करायचं म्हणजे हलणार नाही। आणि त्यानंतर 1 इंचावर असं मार्क करायचं आहे बंद बाजूपासून आणि इथे 1 इंचावर मार्क करून अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्याच लाईनीवरती आपल्याला आता मार्किंग करायचं आहे। 3 इंचावर ह्या लाईनीवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ। त्यानंतर परत वरती आपल्याला 1 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि सरळ एक मार्किंग लाईन ओढून घ्यायची आहे आणि या मार्किंग लाईनवरतीच आपल्याला 3 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि असे बॉक्स आपल्याला 4 तयार करायचे आहेत। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे उमटवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूंचे आकार जे आहेत ते व्यवस्थित येतील, एकसारखे येतील त्यामुळे। तर हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने पट्टीनेच्या साहाय्याने आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ। तर मी इथे एक लाईन दोन्ही बाजूंनी ओढून घेतलेली आहे आणि आपल्याला हे साइडचे जे बॉक्स आहेत ते आपल्याला आता कट करायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला जो हा बॉक्स आहे तो कट करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा बॉक्स आपण मार्क केलेला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे याच पद्धतीने आणि आपल्याला हे फक्त एका सिंगल पीस पासून तयार करायचं आहे। खूप सोपं आहे, तुम्ही 5च मिनिटात हे तयार करू शकतात आणि असेच मी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ज्या आहे त्या बनवत असते। तर जेवढ्या फ्री ऑफ कॉस्ट वस्तू बनतील तेवढ्या मी तुम्हाला इथे सांगत असते। तर मी इथे जे आहे ते कट करून घेतलेला आहे, दोन्ही भाग जे आहेत ते हा बेस आपण कट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे चेन जॉईन करायची आहे आणि एका ताईची कमेंट होती की चेन तुम्ही लावल्यानंतर बंद झाल्यानंतर परत रनर का काढलं आणि परत लावलं का, त्याच्यासाठी पण उत्तर देणार आहे मी। आणि सरळ चेन जी आहे ती कपड्यावरती ठेवून द्यायची आहे आणि ती सरळ शिवून घ्यायचं आहे। चैनीचा सरळ भाग आणि कपड्याचा सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। तर मी ते दोन्ही बाजूंनी टॉप स्टिच करून घेतलेलं। त्यानंतर इथे एक रनर टाकायचं आहे आणि मी ते रनर टाकत आहे एक। आता इथे आपण जिथे रनर टाकतोय आपण ती बाजू जी आहे ती बंद असली पाहिजे। जेव्हा आपण शिवतो तेव्हा ह्या बाजू ज्या आहेत बंद असल्या पाहिजे। जर बंद नसल्या तर आकार याचा बिघडू शकतो, चेन जे आहे ते हलू शकते टिप मारताना। त्यासाठी आपल्याला हे जे आहे ते रनर परत टाकून घ्यायचं काढून, म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बंद होतात आणि व्यवस्थित आपण टिप मारू शकतो। तर आकारसुद्धा व्यवस्थित येतो त्यासाठी। आणि इथे आपण जेव्हा साईडने टिप मारतो, आता आपल्याला इथे साईडने टिपा मारायच्या आहेत। आता इथे जे आहे तर आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे। बाहेर काढल्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे जिथे आपण चेन लावलेली होती तिथे आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आणि इथे शिवताना जे आहे ते बघू शकता व्यवस्थित शिवलं गेलेलं आहे। आणि त्यानंतर हे बेस आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायचे आहे। तर चारही बेस मी फोल्ड करून शिवून घेतलेले आहेत चारही। त्यानंतर जे आहे ते बघा इथून व्यवस्थित अशी चेन जी आहे ती व्यवस्थित लावली गेलेली आहे। जर नसेल आपण रनर काढून परत लावलं तर हे जे चेन जी आहे ती ओपन राहते खालून, त्यासाठी आपल्याला इथे रनर जे आहे ते काढून परत लावायचं। त्यानंतर हा बॉक्स जो आहे तो आपला तयार झालेला आहे। हा बॉक्स तुम्ही असा सुद्धा वापरू शकतात किंवा मग आपण याला बेल्ट लावणार आहोत म्हणजे हँडल्स लावणार आहोत। तर हे जे बॉक्स आहे ते असं पण छान दिसत आहे, पण मला नंतर वाटलं की याला बेल्ट लावावे म्हणजे हँडल लावावे तर छान दिसेल। बघू शकता साईडने सुद्धा हा बॉक्स जो आहे तो किती छान असा तयार झालेला आहे आणि इथे आपण बेल्ट लावणार आहोत आणि छान असं हे तयार झालेला आकार खूप सुंदर दिसतो। त्यानंतर आपल्याला जिथून आपला आपण बेस तयार केला होता तिथून आपल्याला 2 इंचावर मार्क करून असं परत 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। बेल्ट लावण्यासाठी आपण इथे मेजरमेंट घेत आहोत। त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे। परत सरळ 2 इंचावर मार्क करून आपल्याला इथे दोन्ही लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि इथे मी बेल्ट तयार केलेला आहे। बेल्टची लांबी जी आहे ती 18 इंच आहे। त्यानंतर अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचे। दोन्ही बेल्ट सेम ह्याच पद्धतीने मी शिवून घेणार आहे 2-2 इंचावरती मार्क करून। तर इथे बेल्ट जे आहे ते मी शिवून घेतलेले आहे। 2 प्रकारे तुम्ही ही बॅग जी आहे ती वापरू शकतात आणि शिवू सुद्धा शकतात। तर बघू शकता किती सुंदर हे तयार झालेलं। याचं जे रेडी मेजरमेंट आहे ते 8.5 बाय 7.5 इंच आहे। खूप सुंदर बॅग जी आहे ती तयार झाली, खूप सुंदर दिसते, रिअलमध्ये खूप सुंदर दिसते, मला पर्सनली खूप आवडलेली आहे। दोन्ही बाजूचे हँडल जे आहेत ते मी व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आणि हे बॅग जी आहे ती पर्स जी आहे ती मिनी छोटीशी पर्स जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही गिफ्टसुद्धा देऊ शकतात
यामध्ये तुम्ही जे आहेत ते मोबाईल, पर्स वगैरे सगळं ठेवू शकतात, पैसे वगैरे, छोटंसं पाऊच ठेवू शकतात। खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। बघू शकता किती सुंदर पर्स आहे ती। मी फक्त आणि फक्त आपण ज्या साडीच्या ज्या बॉर्डर असतात, ज्या काठ असतात, त्या काठांचा मी ही बॅग जी आहे ती बनवलेली आहे। खूप सुंदर बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। याला तुम्ही हँडल नाही लावले तरी चालतील, तरी खूप सुंदर दिसते। मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। जर तुम्हाला हँडल लावायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हँडल लावू शकता आणि बॅग जी आहे ती कॅरी करू शकता। जर तुम्ही कुठे मंदिरात वगैरे गेले आणि तुम्हाला जर छोटे मोठे पुस्तकं घेऊन जायचे असेल तर तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकता। बॅग बनवायला खूप सोपी आहे, 5 मिनिटात तयार होते। नक्कीच ट्राय करून बघा। इथे तुम्ही शॉपिंग बॅग वापरू शकता। शॉपिंग बॅगचा वापर करून तुम्ही बॅग जी आहे ती बनवू शकता। घरातच बसून फक्त आपल्याला चेन जी आहे ती विकत आणावी लागते आणि रनर विकत आणावं लागतं। तर खूप सुंदर आहे, बनवायला सोपी आहे। नक्कीच ट्राय करून बघा। दिसायला खूप सुंदर दिसत आहे। ही काठ आहे त्याच्यामुळे, आणि हे काठ जे आहे ते खूप चमकत आहे आणि रिअल मध्ये फोटोपेक्षा व्हिडिओपेक्षा अशी रिअल मध्ये खूप छान दिसत आहे आणि खूप नक्कीच ट्राय करून बघा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।